सफल गोदावरी या संकल्पनेमागची भूमिका मला सांगायला आवडेल. नाशिक मध्ये जी आपली नदी आहे गोदावरी नदी, या नदीमध्ये प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. गोदावरीचा उगम कुठे झाला कोणी सांगू शकेल? गोदावरी नदीचा उगम कुठे झाला? त्र्यंबकेश्वर. या त्र्यंबकेश्वर मधून ही गोदावरी नदी निघून 1462 किलोमीटर चालते आणि आंध्र प्रदेशातील राजमुंद्री या शहराजवळ ही समुद्राला मिळते. या नदीचा एवढा लांबचा प्रवास आहे. हा प्रवास जेव्हा नाशिक मधून जातो तेव्हा ही नदी स्वच्छ आहे का? स्वच्छ का बरं नाही? त्याच्यात प्रदूषण आहे. हा प्रदूषण कोण करतं? आपणच करतो. कारण आपल्या परिसरामध्ये आपण ही नदी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जेवढी प्रशासनाची आहे तेवढीच आपली आहे. आपण बऱ्याच वेळा घाण कचरा नदीमध्ये टाकून देतो, वाहतं पाणी म्हणून त्याच्यात टाकतो आणि त्याच्यात वाढणारं प्रदूषण हे नदीला आणखी प्रदूषित करतं. आपण आपल्या बऱ्याच वेळा सांगितलं जातं स्वच्छ भारत अभियान. नाशिक शहर स्वच्छ करायचंय. मग स्वच्छ करायचं म्हणजे काय करायचं? महापालिकेने येऊन साफसफाई करायची एवढंच असतं का? प्रत्येकाने ती साफसफाई केली पाहिजे. आपण आपला घर स्वच्छ करतो, कचरा कुठे टाकतो? रस्त्यावर टाकला जातो. कचरा डस्टबिन मध्ये टाकून घंटागाडीत दिला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण घर स्वच्छ करून रस्त्यावर कचरा आणून टाकतो. नळ चालू करतो आपण, नळाचं पाणी वाया जातं. आंघोळीला जेवढं लागतं तेवढं नाही घेत आपण, तसंच पाणी चालू असतं. ब्रश करतो, ब्रशला बेसिनला नळात पाणी वाहत राहतं, आपण नळ बंद नाही करत. अशा बऱ्याच ठिकाणी आपण बचत करत नाही आणि आपण जे स्वच्छ पाणी आपल्याला नळातून येतं ते आपण दूषित पाणी म्हणून गटारीत टाकतो किंवा ड्रेनेज मध्ये सोडतो. तर आपल्याला प्रत्येकाला ह्या गोष्टींची बचत केली पाहिजे. आपल्याला संवर्धन केलं पाहिजे. कचरा आपण घरातून जेव्हा ओला कचरा सुका कचरा सांगितला जातो, तर तो का सांगितला जातो? ओल्या कचऱ्यापासून महापालिकेने वीज निर्मितीचा प्रकल्प उभा केलेला आहे. हा ओला कचरा आपण वेगळा दिला तर त्यांना वीज निर्मिती करता येणं शक्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने ओला कचरा सुका कचरा कसा वेगळा जाईल याच्यासाठी घरी सांगायचंय की ओला कचरा वेगळा द्यायचा आहे. आपण बाजारात जातो, भाजीपाला आणायला, सामान आणायला जातो. आपण काय करतो? दुकानदाराला म्हणतो पिशवी द्या. हे योग्य आहे का? आपण प्लॅस्टिकचा वापर कमी करू आणि प्लॅस्टिकचा वापर करू आपण करायचा नाही, कोणाला करू द्यायचं नाही. घरातून कापडी पिशवी न्यायची, आपण हातात न्यायचं, त्याचं बचत करायची. आता आगामी सिंहस्थ कुंभमेळा आपल्याकडे येतोय. त्याच्यात आपल्याला महत्व कशाला आहे? गोदावरीला महत्व आहे. संत महंत येतात, देशभरातून कोट्यावधी लोक इथे स्नानाला येतात आणि ह्या गोदावरीचं संवर्धन करणं, संरक्षण करणं हे आपलं काम आहे. त्यामुळे प्रत्येकाने गोदावरीचा कचरा कसा बाहेर जाणार नाही, गोदावरी स्वच्छ कशी राहील यासाठी आपण प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न करावा. प्रत्येकाने जर प्रयत्न केला, आपल्या घरच्यांना सांगितलं, तर गोदावरी स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही. प्रत्येकाने याच्याबद्दल जागरूकता बाळगावी, एवढंच मी आवाहन करतो. त्याचा उगम कुठे झालेला आहे? आपल्या त्र्यंबकेश्वरला, बरोबर. ती जागा थोडं उंच आहे, डोंगराळ भाग आहे. तर जे ब्रह्मगिरी पर्वत आहे, बरोबर, ब्रह्मगिरी पर्वतावरनं नदीचा उगम होतो. तिथं पाऊस पडल्यानंतर नदीत पाणी येतं. तर पाणी अडवणं हे कोण करतं? पाणी अडवण्याचं काम कोण करतं? झाडं करतात. तर सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे? आपण झाडं वाचवले पाहिजे. जर झाडं वाचतील ते पाणी जिरेल आणि ते पाणी नंतर डोंगरातनं झिरपून नदीत येईल, बरोबर. फक्त पावसाळ्यातच नदीत पाणी हवंय का आपल्याला? उन्हाळ्यात पण हवं ना. त्याच्यासाठी काय वाचवले पाहिजे? झाडं वाचवले पाहिजे. आता दुसरी गोष्ट सांगतो. आपली नदी जी वाहते, वरतून डोंगरातनं वाहत येते, पुढे येते, त्याला बऱ्याच उपनद्या मिळतात. पण प्रॉब्लेम काय होतोय बघा, आता जेव्हा म्हणजे फक्त पावसाळा सुरू झाला कीच धरणातनं पाणी सोडलं जातं, बरोबर. पण उन्हाळ्यात धरणातनं पाणी कमी सोडलं जातं. त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम होतो. काही मासे आहेत नदीमध्ये, भरपूर प्रकारचे मासे आहेत. त्यातले 90% मासे आता लुप्त झालेत, जे आधी होते. ते कारण काय त्याचं? ते पिल्ल द्यायला वरच्या साईडला येतात, वरच्या दिशेने येतात, पाण्याच्या वरच्या दिशेने. जे नदी पार तिकडे तेलंगणाकडे जाते, आंध्र प्रदेशकडे जाते, तिकडनं मासे वर येतात, त्याला मायग्रेशन म्हणतात. तर ते मासे वर येताना त्यांना अडथळा काय येतो? धरणाचा. मग आपण धरणातनं पाणी सोडलं नाही उन्हाळ्यात वगैरे, हिवाळ्यात, तर ते मासे वर येऊ शकतात का?
नाही येऊ शकत. तर हा एक प्रॉब्लेम होतो. तर दुसरा प्रॉब्लेम सांगतो. तुम्हाला सर्वांना मासे आवडतात का रे? खायला आवडतात का बघायला आवडतात फक्त? बघायला. अरे तसं नाही. चिलापी मासा माहिती सर्वांना? तो चिलापी मासा आफ्रिकन मासा आहे. आफ्रिकन कुठला आहे? आफ्रिकन. तो इथं व्यावसायिकांनी इथं सोडलाय. व्यवसाय करण्यासाठी धरणांमध्ये त्याचे बीज सोडले गेले. भरपूर आधीची गोष्ट आहे. पण आज त्या माशामुळे बाकीचे कोणतेच मासे आपल्या नदीत सापडत नाही. याचं कारण काय आहे? तो खूप अग्रेसिव्ह मासा आहे. अग्रेसिव्ह म्हणजे तो दुसऱ्या माशांचे अंडे खाऊन जातो आणि आपले दुसरे मासे थांबतच नाही, टिकत नाही. तर हे कारण झालं की आपल्या नदीतले जी मासे वाचणार नाही, तर मग जीवन वाचणार आहे का? तर त्याच्यात अजून एक गोष्ट अशी झाली की आपलं जे सांडपाणी आहे सर्व आपल्या तालुक्यातलं किंवा जिल्ह्यातलं ते सर्व त्या गोदावरीत जात आहे. म्हणजे बिना प्रक्रिया केलेलं जात आहे. आता आपण जे आंघोळ करतो वगैरे ते सर्व पाणी घाण असतं ना, ते पाणी कुठं जातंय? नदीत. आपली नदी आधी कशी होती माहितीये? जे अस्थि विसर्जन होतं माहिती गोदावरीला, पंचवटीत माहितीये ना? अस्थि विसर्जन का व्हायचं नदी? त्याचं कोणी उत्तर देऊ शकतं का? अस्थि विसर्जन काय करायचे? आपल्या गोदावरीला गंगा म्हणतात बघा. गंगा म्हणण्याचं कारण काय आहे? गंगा नदीत जसे बॅक्टेरिया, गुड बॅक्टेरिया जे हाडांना सुद्धा विरघळवतात, पाण्यामध्ये मिक्स करतात, पण तसे आता ते राहिलेले नाही गोदावरीमध्ये. आधी भरपूर होते. ते डोंगराळ भागात यायचं ना, ज्या औषधी वनस्पती तिथं होत्या, तर त्या औषधी वनस्पतींमुळे त्याच्यातल्या बॅक्टेरिया येऊन नदीतलं पाणी हे अमृत बनवायचे. अमृतासारखं पाणी ते त्या बॅक्टेरियांमुळे बनायचं आणि तिथले हाड सुद्धा विरघळायचे पाण्यात. पण आता तसं राहिलंय का? नाही. तसले तसेच राहतात. त्याच्यामुळं जे निर्माल्य वगैरे आधीच्या काळात ते टाकलं जायचं, पण आता निर्माल्य वगैरे टाकणं हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही गणपती देवांमध्ये बघा, भरपूर सारा आपला पिशवीत जमा होतो कचरा. फुलं वगैरे, सुकलेले फुलं हे वगैरे, ते आपण कुठे टाकतो? नदीत टाकतो, बरोबर? तर टाकलं पाहिजे का? का नाही टाकलं पाहिजे? कारण त्याच्याने नदी प्रदूषित होते, जसं सरांनी सांगितलं. तर याच्यात नंतर संकल्प करायचा आपल्याला, नदीत कोणत्याच प्रकारचा कचरा किंवा निर्माल्य आपण टाकणार नाही आणि मूर्त्यांचं विसर्जन नदीत करायचं नाही. मूर्त्या कसल्या असतात? जास्त करून प्लास्टर ऑफ पॅरिस, मातीच्या खूप कमी आहेत. तर पीओपीच्या मूर्त्या नदीत विसर्जन होतच नाही. त्या विरघळायला भरपूर टाइम लागतो आणि ते तसंच गाळ बनून खाली बसतं. आता दुसरा अजून एक जो प्रॉब्लेम आहे तो आहे कॉन्क्रिटीकरणचा. ही नदीत कॉन्क्रीट आहे, त्याच्यामुळे नदीतल्या पाणवेली जगत नाही. पाणवेली माहिती आहे तुम्हाला? काय असतं पाणवेली? जसे आपले बाहेर झाडं दिसतात ना, तसे पाण्यात पण झाड असतात. भरपूर प्रकारचे झाड आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये पानवेलींचं टोटल सांगतो तुम्हाला, 20 जातीच्या पानवेली आहेत. या 20 जातीच्या पानवेलींमध्ये फक्त मी खालच्या सांगतोय, ज्या जमिनीत उगतात. जर मातीच राहणार तर झाड जगेल का एखादं? नाही जगणार ना. मग नदीत जर कॉन्क्रीट झालं तर झाडं जगतील का तिथले? आणि झाडं जर जगले नाही तर पाण्यात ऑक्सिजन तयार होईल का? झाड ऑक्सिजन देते ना. ऑक्सिजनचे प्रमाण कमी होतंय, त्याच्यामुळे माशांना सुद्धा त्रास होतोय. तर ही एक खबरदारी आपण घेतली पाहिजे. आपल्या नाशिकमध्ये आधी बरेच 10-20 वर्षापूर्वी अजगर भरपूर प्रमाणात होते. अजगर माहिती? साप भरपूर प्रमाणात होते. पण आता नदीच्या प्रदूषणामुळे तो साप पाण्याजवळ खूप राहतो. पाणी आवडतं त्याला, अजगराला. पण आता सध्या सांगतो, वर्षातनं फक्त एखादाच भेटतो. एखादा फक्त. म्हणजे किती परिणाम झाला या गोष्टीचा? हे सर्व कोणी बिघडवलंय? आपणच बिघडवलंय. आता तुम्ही नवीन पिढी आहे, बरोबर? हे सर्व तुम्हाला वाचवायला पाहिजे. आता असं वाटत असेल तुम्हाला, बोर बोर लेक्चर आहे, बोरिंग काहीतरी सांगतायत की, हा आम्हाला पण वाटायचं लहानपणी शाळेत होतो तेव्हा. पण नंतर कळतं की याची काय गरज आहे, का गरज आहे, बरोबर? हे सर्व तुम्ही वाचवलं पाहिजे. भयानक गोष्टींना सामोरे जावं लागणार आहे. हे जे नॅचरल फ्लड्स येतात ना, फ्लड्स माहिती ना, जे जे पूर येतात वगैरे, या गोष्टी कशामुळे झाल्याय?
हवामान बरोबर नाहीये, हवामानाची सायकल बिघडली आहे. कधी व्हायला पाहिजे तर नोव्हेंबर मध्ये, एक एक महिना ऋतू पुढे गेलेला आहे. तर हे कशामुळे झालेलं आहे? सर्वात जास्त झाडांची तोड आणि डोंगर तोड याच्यामुळे हे परिणाम झालेले आहेत. आणि आपलं ब्रह्मगिरी पर्वताजवळ जे ब्लास्टिंग झालेले आहेत, तडे गेलेले आहेत डोंगराला, आणि जे पाणी यायचं ना गोदावरीचा उगम, तिथनं ते गायब झालेलं, पाणी तिथं कमी झालेलं. म्हणजे असं जर चालू राहिलं तर आपल्या नदीत आपल्याला पाणी बघायला मिळणार नाही उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात. तर तसं करायचंय का आपल्याला? म्हणून तुमची सारखे मुलं जे तुम्हाला पर्यावरणाबद्दल आवड आहे, तुम्ही एवढं नीट ऐकताय, तुम्ही पुढे जाऊन या गोष्टींना अपोज केलं पाहिजे की हे थांबवलं पाहिजे. जे काही चाललंय पर्यावरणाचं जे चाललंय, आता आपल्या घराजवळ एखादं झाड तुटतंय, कोणी बोलतं का तुमच्यापैकी जाऊन? किंवा घरच्यांना सांगता का पप्पा हे झाड नका तोडू देऊ, हे खूप आवडतं मला, हे तोडू नका देऊ? बोलतं का रे कोणी? कोणीच नाही. मग उद्यापासून आपण घराजवळचं झाड तुटू देणार आहे का? बिलकुल नाही. घरच्यांना सांगायचं हे झाडाची काय गरज आहे, सांगणार का? एखाद्या झाडाची गरज काय असते मला कोणीतरी उठून सांगू शकतं का? एक पण नाही ते सांगत. इकडं मुलींमध्ये सांग सांग बोल. ऑक्सिजन साठी अजून झाड पाऊस पण थांबवतात. तर ह्या गोष्टी घरच्यांना सांगायच्या. आपण जर तोडलं तर पाऊसच पडणार नाही आणि आपण खाणार काय? बरोबर ना? पाऊस नाही पडला तर आपलं पीक उगवणार काय सांगा? त्याच्यामुळे नदी खूप गरजेची आहे. आणि नदीवर बऱ्याच परिसंस्था जगतात. नदीवर म्हणजे आपली शेती होते, बऱ्याच गोष्टी होतात, आणि त्याच्यामुळे आपण वाचतोय. आपला जीव नदीवर डिपेंड आहे. त्याच्यामुळे आपण नदी वाचवली पाहिजे. आणि नदीत फक्त अजगरच नाही, एक जे साप बरेच भेटतात, तसे धामण आणि एक दिवड जातीचा साप आहे. दिवड माहिती? मुली तुम्ही आयलाइनर लावतात बघा, तसे 2 आयलाइनर लावतो तो साप. असे 2 ब्लॅक लाईन्स असतात, त्याची ओळख आहे. तो बिनविषारी. नदीत जनरली सर्व बिनविषारी साप भेटतात. आणि हे साप पण का गरजेचे आहेत की ते कंट्रोल ठेवतात माशांचं पॉप्युलेशन. जे तुम्हाला चिलापीस बोलला ना मासा, तो मासा खातात ते साप, त्याच्यामुळे त्याचे जरा पॉप्युलेशन कंट्रोल आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता मला सांगा, आपण नदी वाचवणार आहे का नाही? नक्की? मग कचरा टाकणार आहे? नाही रे, टाका ना. नाही ना? हा, कचरा टाकायचा नाही. नदीमध्ये निर्माल्य वगैरे काहीच टाकायचं नाही. अजून काय करता येईल तुम्हाला सांगा? काही कोणाच्या डोक्यात आयडिया आहे काही? नाही? तर हे सगळं कशावर डिपेंड आहे? नदीवरती. आता सध्या एक प्रोजेक्ट चालू आहे गव्हर्नमेंटचा. इकडं त्र्यंबकेश्वरला हरिहर किल्ला माहितीये ना? दुगारवाडी वॉटरफॉल माहितीये? त्या दुगारवाडीच्या वरती धरण बांधतायत. तर ते धरण जर बांधलं गेलं, ती नदी जाते दमणगंगाला मिळते तिकडे. तर ते धरण जर बांधलं गेलं, तिथले मासे वर येऊ शकतात का? तिथं धरणाची गरज पण नाही आणि तिथले मासे वर पण येणार नाही. म्हणजे संपलं तिथंच, फक्त तिथल्या तिथं लिमिटेड होऊन जाणार. पुढं लाईफ संपणार, जंगल संपणार. आणि हेच चालू राहिलं तर आपल्याला खूप प्रॉब्लेम होऊ शकतात. भविष्यात आपलं जगणं कठीण होईल. एक धामण साप आहे ना, एक धामण साप वर्षाला 300 उंदीर खातो. किती? 300. मांजरीपेक्षा जास्त. आपण म्हणतो मांजर पण उंदीर खाते, धामणच का? पण मांजर बिडात जाऊन उंदराला नाही खाऊ शकत ना, ते फक्त सापच करू शकतो. मग जर नदीतलं पाणीच खराब राहिलं, ते धामणच संपल्या, तर उंदर कोण खाणार? आणि उंदर वाढले तर मग ते सर्व शेती संपवणार. बरोबर? शेती जर संपली, धान्यच पिकणार नाही, तर मग आपण काय खाणार? काहीच नाही करू शकत ना. म्हणून आतापासून या गोष्टी वाचवणं गरजेचं आहे आपल्याला. झाले, नदी का वाचली पाहिजे? जंगल का वाचलं पाहिजे? बर, आता मी धन्यवाद म्हणतो सरांना, मुख्याध्यापक सर, नवले सर,
यांनी मला सगळं समजवण्याची संधी दिली आणि तुमच्या शाळेचे पण धन्यवाद, ज्यांनी चांगल्या उपक्रमाला पाठिंबा दिलेला आहे. तर असं सत्कर्म नेहमी घडत राहो अशी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. गोदावरी हर हर गंगे गंगे गोदावरी भुवरी हर हर गंगे गंगे गोदावरी हर हर गंगे गंगे गोदावरी फळा फुलांना तुझाच पाना रंग सागरी तुझा भ्रमल्या मधुनी प्रत्येकाच्या प्रवाह झुळझुळ तुझा भेदन काही तुझी आकाशी समानता अंतरी हर हर गंगे गंगे गोदावरी हर हर गंगे गंगे गोदावरी ब्रह्मगिरीवर जन्म घेऊनी सागरास भेटते नाशिक पैठण राजमहेंद्री वैभवास तू नेते तुझ्याच काठी मंत्रभूमी आणि तंत्रभूमी नारी हर हर गंगे गंगे गोदावरी हर हर गंगे गंगे गोदावरी कर्मवीरांच्या काळ्यान सजली संत विचारांनी तू नटली रामायण सप्तशती गाथा आई तुझ्या जलावर सुरली एकनाथास सावरकर ताळ मृदुंग हरी गजरान हरी गजरा गोदा धुमधुमली गोदा धुमधुमली गोदा धुमधुमली माऊली माऊली गोदा माऊली 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 गोदा माऊली 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 वचन आज घेऊ तुला हे गुराई आम्ही नित्य राखू तुझी स्वच्छताही तुला माय सद्बुद्धी द्यावी तुझ्या रक्षणाची आम्ही देतो ग्वाही जय जय गोदावरी माता